तेवढंच डिफॉर्मेशन याच्यात होतं. याचा अर्थ कंटिन्युअसली डिफॉर्मेशन होत नाही. परंतु फ्लुइड मध्ये माझ्या जिंदगीमध्ये न्याय कमी कोणतरी म्हणजे तिथून असायची बात नाही. सौभाग्य होतं माझं. सॉलिड लिक्विड, ठीक आहे ना. सॉलिडच्या प्रॉपर्ट्या कळाल्या का? 4 प्रॉपर्ट्या सांगतो. सॉलिडच्या 4 प्रॉपर्ट्या. सॉलिडला शेप असतो, सॉलिडला साईज असतो. शेप आणि साईज असते, व्हॉल्यूम बी असतो आणि त्याचे मॉलिक्यूल एकमेकांच्या जवळ असतात. त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं. लिक्विड आणि गॅस बद्दल एकच बोलायचं. खरं तर वेगवेगळं बोलता येईल आपल्याला, पण लिक्विड आणि गॅस बद्दल एकच का बोलायचं? कारण की लिक्विड प्लस गॅस दोघांना आपण फ्लुइड बोलणार. लक्षामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न येतो. याला जास्त महत्व आता देऊ नका, आपण नंतर महत्व. आपण डायरेक्टली मेन टॉपिकला गेलो होतो. टॉपिकचं नाव काय होतं? प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या, त्या तुम्ही लिहिल्या नसतील तरी चालेल, पण डायरेक्टली कुठे उडी मारली? प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड मधली पहिली प्रॉपर्टी सांगा. मास डेन्सिटी. मास डेन्सिटीचा फॉर्म्युला सांग. मास डेन्सिटी कशाने दाखवतात? रो. कशाने दाखवतात? रो. आता कालच्या लेक्चरमध्ये नव्हते आणि आज होते, त्यांना काही नाही कळणार. तो मास डेन्सिटी दाखवतात रोने. कशाने दाखवतात? रो. तो मास डेन्सिटी डिनोटेड बाय रो. आणि काय असतं बरं का तो? की जेव्हा 1 मीटर क्यूबचा बॉक्स आहे ना, त्याच्यामध्ये जेव्हा आपण लिक्विड भरतोय तर त्याचा जो मास असतो तोच म्हणजे मास डेन्सिटी. तो मास डेन्सिटी इज द रेशिओ ऑफ मास ऑफ फ्लुइड टू दी व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. तो मास डेन्सिटी याचा युनिट काय आहे? किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. पाण्याची मास डेन्सिटी किती असते? 1000 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. केरोसिनची 800 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. मर्क्युरी 13600 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. मास अपॉन व्हॉल्यूम कशाने दाखवतात? रोने. कशाने दाखवतात? रो म्हणजे मराठीतला 9. मराठीतला 9. 2 नंबरची जी प्रॉपर्टी होती तुमच्याकडे, तिचं नाव होतं वेट डेन्सिटी. का होता? वेट डेन्सिटी दाखवतात गॅमाने. कशाने दाखवतात? तो वेट डेन्सिटी बोला, युनिट वेट बोला किंवा स्पेसिफिक वेट बोला, कशाने दाखवतात? गॅमाने. फॉर्म्युला काय आहे? वेट ऑफ फ्लुइड टू दी व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. याचा अर्थ 1 मीटर क्यूबचा जो बॉक्स आहे त्याचा तुम्ही वेट मेजर करायचं. वेट आणि मास मधला फरक कोणीतरी एकाने सांगा मला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वेट अँड मास? वेट म्हणजे इट इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. नंबर ऑफ मॅटर. आणि नंबर ऑफ मॅटर. वेट म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन टू दी अर्थ. ठीक आहे. नंबर ऑफ मॅटर नको म्हणतो, मॅटर म्हण. टोटल मॅटर किती येते? ठीक आहे ना. नंबर ऑफ मॅटर म्हणजे तू पार्टिकल दूर केले. ठीक आहे ना. तर मॅटर किती आहे त्याच्यात? ठीक आहे. नंबर ऑफ मॅटर म्हणजे पार्टिकल वेगळी होती. जवळ जोडून घेऊ आपण. वजन मोजायचं ना आपल्याला. ठीक आहे. तो मास आणि वेट. मासला समजून घेण्यासाठी वेटला सांगा. वेट कोणाला बोलतात? वेटला कोणाला बोलतात? 1 2 3 नंबर वेट. तू नव्हती का? संध्याकाळी नव्हती का? होती वेट. हा, कोण लावतो फोर्स? तो पृथ्वी जेवढा फोर्स लावून एखाद्या वस्तूला खाली होते ना, तो फोर्स म्हणजे वेट. जर वेट फोर्स आहे, लक्षात घ्या, फोर्सचा युनिट काय आहे? न्यूटन. जर फोर्सचा युनिट न्यूटन आहे तर वेटचं युनिट बी न्यूटन आहे. का बरं? पृथ्वीने एखाद्या वस्तूवरती जो फोर्स लावलाय ना खाली ओढण्यासाठी, तो वेट असतो. तो वेट इज द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट बाय द ग्रॅव्हिटी. तो पृथ्वीकडून एखाद्या वस्तूवरती जो फोर्स लागतोय त्याला बोलतात वेट. तो वेट आहे, फोर्स आहे, त्यामुळे वेटचं युनिट काय आहे? न्यूटन. वेट डेन्सिटी काय आहे? इट इज द रेशिओ ऑफ वेट ऑफ फ्लुइड टू दी व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. वेटचं युनिट आहे न्यूटन, व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब. मग एसआय युनिट काय झालं? न्यूटन पर मीटर क्यूब. वेट डेन्सिटीचा एसआय युनिट काय आला? न्यूटन पर मीटरचा क्यूब. आणि तुमच्या एक लक्षात असेल एक फॉर्म्युला सांगितला तुम्हाला मी. काय? गॅमा आहे ना, गॅमा. गॅमा जो आहे ज्याला वेट डेन्सिटी बोलताय त्याचा फॉर्म्युला काय तुमच्याकडे? तो गॅमा इज इक्वल टू रोजी. गॅमा इज इक्वल टू एजी ओजी. गॅमा इज इक्वल टू रोजी. तो गॅमा इज इक्वल टू रो इंटू जी. ठीक आहे. तो गॅमाचा फॉर्म्युला झाला. 3 नंबरची कन्सेप्ट होती स्पेसिफिक व्हॅल्यूम. स्पेसिफिक व्हॅल्यूम का होता? इट इज द रेशिओ ऑफ रेसिप्रोकल. उलटा होता. व्हॅल्यूम अपॉन मास. कोणीतरी एकाने मला सांगा की स्पेसिफिक व्हॅल्यूम कसा काढता? फॉर्म्युला नका सांगा, कन्सेप्ट सांगा. स्पेसिफिक व्हॅल्यूम नाही.
स्पेसिफिक व्हॅल्यूम. 1 किलोग्रामची वस्तू किती जागा व्यापते काय आलं? 1 किलोग्रामच्या वस्तू ज्या आहेत ना ते किती जागा व्यापतात त्याला बोलतात स्पेसिफिक व्हॅल्यूम. काल कोण कोण होतं बोटवरती करा? काल नव्हता होता ना रे काल रे? मग का काय न होता न काल कोण कोण न होता असं विचारलं मी. तू पण होता ना दादा? काल मी पुढे तास घातला त्या 4 गोष्टी समजायला. आता आपण उदाहरणावरून समजू त्याला, ठीक आहे का? एक्झाम्पल घेऊन समजू. आता एक्झाम्पल काम म्हणजे काम आपलं होतं बोलबड ती करायची. स्पेसिफिक व्हॅल्यू काय असतो? माझ्याकडे ना 1 किलोग्रामची वस्तू, 1 किलोग्रामचा दगड आहे, 1 किलोग्रामचा कापूस आहे. का दोघं सारखे जागा व्यापतात का? 1 किलोग्रामचा दगड कमी जागा व्यापतो, कापूस जास्त जागा व्यापतो. तर त्यांनी जी जागा व्यापलेली आहे ना लांबी रुंदी उंची करून काढा तुम्ही ती, त्याला बोलतात स्पेसिफिक व्हॅल्यू. 1 किलोग्रामच्या वस्तूने जेवढी जागा व्यापलेली असते, वस्तू म्हणजे फ्लुइड, 1 किलोग्रामच्या फ्लुइडने जी जागा व्यापलेली आहे मीटर क्यूब मध्ये तिला काय बोलतात? स्पेसिफिक व्हॅल्यू. आणि काल तुम्हाला इतकं छान शिकवलं मी, जो कॉन्स्टंट असतो तो कुठे ठेवतात? खाली. त्याच्यामुळे फॉर्म्युला पण म्हणून जातो. कॉन्स्टंट किलोग्राम होता म्हणजे मास होता. व्हॅल्यूम अपॉन मास, व्हॅल्यूम अपॉन या सगळ्या गोष्टी आता परत सांगायला जमणार नाहीये, त्यामुळे मी उदाहरण घेऊन त्यांना सांगतो. तुम्हाला मी ते सांगतोय, तुम्ही लेक्चर बोलत तुम्ही काही नाही करू शकत. त्या कालची जी इंटेन्सिटी होती शिकवायची, ती इंटेन्सिटी आता त्या रिव्हिजनला आहे का ती? ते तसंच मी सांगू शकतो का मी? अरे पुरा 1 तास घातलेली गोष्ट मला 5 मिनिटांमध्ये कव्हर करायची आहे. गुढीत जागरणाचा मुद्दा कालचा. आणि जे पहिल्या 4 ज्या 8 प्रॉपर्टी आहेत ना या पूर्ण हायड्रोलिक्समध्ये आहेत. मुळ्याला बुडवू नका म्हणत होतो मी. आता आपण काय करणार आहे? आपण गणित बघू. गणितावरून मी जातो, ठीक आहे? पहिल्या 4 प्रॉपर्टी तुम्हाला सांगतो गणितावरून. आता बघा रे नवीन आलेले पहिली प्रॉपर्टी मास डेन्सिटी. कशाने दाखवतात? रो. मास डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? इज द रेशो ऑफ मास ऑफ फ्लुइड टू दी व्हॅल्यूम ऑफ फ्लुइड. एसआय युनिट कशामध्ये मोजतात त्याला? किलोग्राम पर मीटरचा क्यूब. याच्यामध्ये काय काय बघितलं? रो ऑफ वॉटर किती असतो? 1000 kg पर मीटरचा क्यूब. रो ऑफ केरोसिन किती असतो? रो ऑफ केरोसिन असतो 800 किंवा 880 काहीतरी असतो, 800 किलोग्राम पर मीटरचा क्यूब. पुढे गेलो रो ऑफ मर्क्युरी. मर्क्युरी सगळ्यात जड लिक्विड आहे पृथ्वीवरचा, किती असतो? 13600 किलोग्राम पर मीटर पर लेखा चेक करा रे. 13600 किलोग्राम पर मीटरचा क्यूब. रो ऑफ एअर. एअरचं किती असतं? ते एअरचं असतं 1.29 किलोग्राम पर मीटर. म्हणजे सगळ्यात हलका फ्लुइड ज्याला फ्लुइड सगळ्यात हलका फ्लुइड कोणता आहे? एअर आहे, हवा. हवा सगळ्यात हलकी. त्याची डेन्सिटी किती असते? 1 मीटर क्यूबच्या बॉक्समध्ये 1.29 किलोग्राम हवा बसते. बस 1 मीटर क्यूबचा जो बॉक्स आहे ना, हवा जर का तुम्ही त्याच्यात कॉम्प्रेस करायचा ट्राय करून भरली ना तर जास्तीत जास्त 1.29 किलोग्राम भरली हवेची डेन्सिटी. मास डेन्सिटी कळाली? ओके का? मास डेन्सिटी. 2 नंबर काय होता आपल्याकडे? वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटी कशी दाखवतात? गॅमा. वेट डेन्सिटी गॅमा इज इक्वल टू वेट ऑफ फ्लुइड टू दी व्हॅल्यूम ऑफ फ्लुइड. वेट कशामध्ये मोजतात? न्यूटन मध्ये. व्हॅल्यूम कशामध्ये मोजतात? न्यूटन पर मीटरचा क्यूब. तो गॅमाचा दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे आहे रो इंटू जी. रो जी. जर तुम्हाला गॅमा काढायचा असेल वॉटरचा तर कसा काढणार आहे? वॉटरचा रो किती असतो? 1000. जी किती असतो? 9.81. तुम्हाला हे करता येईल ना? 9810 न्यूटन पर मीटरचा क्यूब. ठीक आहे ना? पुढे गेले. पुढे काय? गॅमा ऑफ मला केरोसिन काढायचा आहे. तो केरोसिनचा गॅमा कसा काढणार मी? पाण्याचा आपला केरोसिनचा रो किती आहे? 800 आणि जी किती आहे? 9.81. काय उत्तर येईल ते? जे पण येईल ते इथे लिहा न्यूटन पर मीटरचा क्यूब. न्यूटन पर मीटरचा क्यूब. पुढे गेलो मी. गॅमा ऑफ मला मर्क्युरी काढायची. गॅमा ऑफ मर्क्युरी कसा काढणार? त्याचा रो किती असतो मर्क्युरीचा? 13600 आणि जीची व्हॅल्यू 9.81. किती आलं उत्तर? जे पण उत्तर येईल तिथे लिहा न्यूटन पर मीटरचा क्यूब. अशा पद्धतीने गॅमा आहे. गॅमा झाला. 3 नंबरची कन्सेप्ट कोणती माझ्याकडे? स्पेसिफिक व्हॅल्यू. स्पेसिफिक व्हॅल्यूला मी दाखवतो एसव्ही. कसं काढणार? एसव्ही बराबर व्हॅल्यूम अपॉन उलटा व्हॅल्यूम अपॉन मास
किंवा व्हॉल्यूम अपॉन वेट, म्हणजे पहिले जे दोन आहेत ना, पहिला त्याचा उलटा, दुसरा त्याचा व्हॉल्यूम अपॉन वेट. जर समज तुम्ही व्हॉल्यूम अपॉन मास बोलत असणार तर याचे एसआय युनिट काय येईल रे? व्हॉल्यूम म्हणजे मीटर क्यूब आणि मास म्हणजे केजी. हे काय त्याचं एसआय युनिट. ठीक आहे ना, असं बनवून मीटर काय असणार आहे? मीटर क्यूब पर न्यूटन. आणि हे कोणासाठी वापरायचं मीटर क्यूब पर? लक्षात घ्या, व्हॉल्यूम अपॉन मास करण्याचा अधिकार तुम्हाला त्या पदार्थासाठी आहे, तो गॅस आहे. कोणी? गॅस. तो गॅससाठी फॉर्म्युला तुम्हाला हा वापरायचा. पण तो जर का लिक्विड असेल तर लिक्विडसाठी फॉर्म्युला तुम्हाला हा वापरायचा. अक्षय सुधारणा शुद्ध केली ना काय? मी तुला विचारलं काय? जड किंवा किती पट हलका आहे. जड किंवा हलका सांगण्यासाठी तुमच्याकडे कोणती नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिवाइडेड बाय कॅपिटल जी. कशाने दाखवतात? कॅपिटल जी. जर तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची असेल तर तुमच्याकडे एक्सप्रेशन दोन आहेत. कसा काढतात? जी इक्वल टू रो ऑफ एनी. एनी म्हणजे कोण? ज्याचा तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायचा आहे तो, त्याची मास डेन्सिटी घ्यायची. काय घ्यायची? त्याची मास डेन्सिटी. आणि खाली कोण असतो? कॉन्स्टंट रो ऑफ वॉटर. रो ऑफ वॉटर. किंवा जी काढायचा दुसरा अजून एक फॉर्म्युला तुमच्याकडे, गॅमा ऑफ एनी टू दी गॅमा ऑफ वॉटर. हे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवले. आता तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायचं आहे. जी ऑफ वॉटर, पाण्याचा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असतो? 1. जी ऑफ मर्क्युरी, मर्क्युरी पाण्यापेक्षा किती पट जड आहे? 13.6. केरोसिन किती रे? 0.1. आणि याला कोणत्याही प्रकारची युनिट राहत नाही. याचा युनिट काय येतं? युनिट प्लेस. काय? युनिट प्लेस. जे कोणी नव्हते का आता त्यांनी इथून पुढे सुरुवात करायची. एक्झाम्पल वरून त्याला कळलं. तुम्ही बसायचं, शिकायचं, लावायचं की नाही लावायचं, तो क्लासची बात पुढची झाली ना. तुम्हाला 5-7 दिवस असं बसून देतो का? आता माणूस आहे का 5-7 दिवस बसले क्लासमध्ये डी द्यायची, पहिले बघून शिकून घ्यायचं. समजतं की नाही बाबा आपल्याला? एक दिवस बघून नाही जमत. झालं काय? चला मी आता मेसेज घेतो. इकडे तर पुसे आता गणितावरून जे काम त्यांनी गणितावरून समजून घ्यायचं आहे, त्यामुळे त्यांनी शांत चित्ताने ऐकायचं. आणि अशी मी नम्र विनंती करतोय आणि ईश्वर त्यांनी प्रार्थना बी करतो. बस आता तुम्ही व्यवस्थित बघा. क्वेश्चन रे बोलू नका नाही, बोला तुम्ही लावलं मी. द मास डेन्सिटी ऑफ अ lubricating ऑइल इज 930 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. लुब्रिकेटिंग ऑइल म्हणजे ते काय का ते वंगण सारखं म्हणा किंवा तुमच्या गाडीमध्ये तेल टाकतो ना आपण, कशाला? बेरिंगला हे करण्यासाठी. ठीक आहे ना. तर बेरिंगमध्ये जे ऑइल टाकतो आपण फ्रिक्शन कमी करण्यासाठी, ते लुब्रिकेटिंग ऑइल टाकतो. तर मास डेन्सिटी म्हणजे काय? रो. मास डेन्सिटी म्हणजे काय? मराठीचा रोषांत घेतो. मास डेन्सिटी ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल इज 930 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. व्हॉट इज द एक नंबर आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. दोन नंबर
नंबर आहे आपल्याकडे युनिट वेट. नंबर आहे आपल्याकडे स्पेसिफिक वेट. 4 नंबर आहे आपल्याकडे स्पेसिफिक वेट. रिलेटिव्ह डेन्सिटीलाच बोलतात स्पेसिफिक वेट. ठीक आहे. लिहून द्या तुम्ही. तुम्हाला कन्सेप्ट परिवेश टाकतो त्यामुळे मी पुस्तकात एका ठिकाणी करतो. तुम्ही दोघं लावून नका मागणी तुम्ही आणखी मुलं सांगितलं माझं मजा येणार. ठीक आहे. दोघं मुलं सांगितलं माझ्या विचारवडी समजतं काही बघा सुरुवात काय उत्तर काढत बसायचं शांत बसायचं. ठीक आहे. मास डेन्सिटी काल मी कन्सेप्ट सांगितली होती. मास डेन्सिटी फ्लूड जर आहे ना फ्लूड म्हणजे काय जो वाहतो ना त्याला म्हणतात फ्लूड. पाणी आहे दूध आहे ते बी वाहतं मध सुद्धा वाहतं हवा पण वाहते याला फ्लूड म्हणणार मी. त्याला ओळखण्यासाठी माझ्याकडे प्रॉपर्टी असतात. फ्लूडला ओळखण्यासाठी माझ्याकडे प्रॉपर्टी असतात. पहिली प्रॉपर्टी आहे मास डेन्सिटी. पहिली प्रॉपर्टी काय आहे आणि हे पहिली मास डेन्सिटी जी आहे ना त्या मास डेन्सिटीला मी मराठीतल्या नवमी दाखवतो. याला रो म्हणतात. त्याला काय म्हणतात RHO याला रो म्हणतात. तो पहिली प्रॉपर्टी जी होती तिचं नाव आहे मास डेन्सिटी. मास डेन्सिटी कशाने दाखवतात रोने. तो रो असा वाचायचा. मास डेन्सिटी बघितलं का. अरे मी बोलायला लागलो ना आता बंद करण्यात तरी यायचं. तुला माहिती मास डेन्सिटी मग हा एक बॉक्स आहे आपल्याकडे. या बॉक्सचं व्हॅल्यू किती आहे व्हॅल्यू म्हणजे जागा किती ती 1 मीटर एवढा असतो. 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचा क्यूब आहे. ठोकळा ना खेळायचा कंटाळा आयुष्याला. 1 मीटर बाय 1 मीटरचा असा बॉक्स आहे समोर पडलेला आणि याच्यामध्ये आपण काय करायचं जागा तेवढीच राहू द्या. जागा किती राहू द्या 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटरचा क्यूब म्हणजे 1 मीटर क्यूब म्हणजे काय हे 1 × 1 × 1 करून बघा कॅल्क्युलेटरमध्ये 1च येईल. तो 1 मीटर क्यूबचा बॉक्स आहे हा. याच्यामध्ये सुरुवातीला काय भरलं पाणी तर त्याचं वजन किती आलं 1000 किलो. किती आलं 1000. नंतर मी दूध भरतोय वजन बदलतंय. नंतर मी पदार्थ तिसरा घेतोय बदलतोय. याचा अर्थ 1 मीटर क्यूब व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे पण पदार्थ मात्र काय होतंय वजन त्याचं काय होतंय बदलतं. आणि ते जे वजन आहे 1 मीटर क्यूब व्हॅल्यूचं जे वजन आहे त्याला आपण काय बोलतो त्याला आपण बोलतो त्याला बोलतो आपण मास. त्याला आपण एक डायरेक्ट डेन्सिटी बोलायचं एक डायरेक्ट मास. एक डेन्सिटी बोलले एक मास डेन्सिटी बोलायचं की नाही समजलं पाहिजे. काल नव्हते ना आले त्यांना नाही समजलं तरी. इथं व्हॅल्यू किती 1 मीटर. पाणी भरलं मी वजन किती आला त्याचं 1000 किलो. दुसरा पदार्थ भरला मी वजन बदलणार. पदार्थ बदलवताय ना तुम्ही वजन बदलेल त्याचं. मी सगळ्यात जड लिक्विड घेतला सगळ्यात जड तो कोण होता मर्क्युरी. कोण होता मर्क्युरी. तो सगळ्यात जड पदार्थ घेतला मर्क्युरी घेतला. हॅलो क्लासवर हा मग क्लासवर आहे हा. तो मग काय केलं बरं का 1 मीटर की बॉक्स आहे पाण्याने घेतलं वजन 1000 आलं. मर्क्युरीला घेतलं मी. कोणाला मर्क्युरी सगळ्यात जड असतो त्याचं वजन किती आलं 13600. एक पॉईंट बोलतोय तरी तू 13600. 1 मीटर बाय 1 मीटर जो बॉक्स आहे ना मर्क्युरी जेव्हा भरतात ना तो वजन किती दाखवतो ते 13600. याचा अर्थ असा आहे की बाबा हो माझ्याकडे व्हॅल्यू तर कॉन्स्टंट आहे आणि जो कॉन्स्टंट असतो त्याला खाली घेतो आपण. म्हणूनचा फॉर्म्युला काय बनवणार परफेक्ट पार्ट ठेवा मास अपॉन व्हॅल्यू. जो कॉन्स्टंट असतो कॉन्स्टंट कोण आहे 1 मीटर क्यूब. 1 मीटर क्यूब व्हॅल्यूचं जे वजन असतं असं बोलायचं उद्या उठून जर विचारलं तर 1 मीटर क्यूब व्हॅल्यू मध्ये जो लिक्विड आपण भरलाय त्याचं जे वजन असतं ते म्हणजे मास. याचं युनिट काय येणार आहे मास मोजतो मी केजी मध्ये व्हॅल्यू मोजतो मी मीटर क्यूब मध्ये. हा झाला तुमचा मास डेन्सिटी. जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे रो ऑफ वॉटर किती असतो 1000 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. रो ऑफ मर्क्युरी किती असतो 13600 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. हवेचा सगळ्यात कमी असतो 1.29 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. आलं का. हे झाली मास डेन्सिटी. ही काय झाली. पण दुसरा माझ्याकडे कन्सेप्ट असते वेट डेन्सिटी. काय असते वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटी मध्ये मी काही करत नाही. वेट डेन्सिटीला दाखवतात गॅमाने. वेट डेन्सिटीला युनिट वेट बोलता. काय बोलता याला युनिट वेट किंवा अजून दुसरा शब्द आहे काय म्हणतात त्याला स्पेसिफिक वेट. काय म्हणतात त्याला स्पेसिफिक वेट. एक तर तुम्ही युनिट वेट बोला एक तर युनिट वेट बोला वेट डेन्सिटी बोला किंवा स्पेसिफिक वेट बोला. काय असतो बरं का हा काय असतो की तुम्ही जो हा बॉक्स भरतो 1 मीटर क्यूबचा हा जो बॉक्स आहे ना
त्याला तुम्ही थोडा वरती उचलायचं. हा हवेमध्ये आता हवेमध्ये आहे 100% खाली पडेल तो. का आपण त्याला कोण ओढते खाली? ग्रॅव्हिटी. तो ग्रॅव्हिटी त्याच्यावरती फोर्स लावणार ना. तर मग हा 1 मीटर क्यूब व्हॉल्यूमचा जो पण आहे हा व्हॅल्यूम कॉन्स्टंट आहे. किती आहे? 1 मीटर क्यूब आहे. तुम्ही पाणी भरलं त्याच्यात. तो पाणी जर भरला असेल ना पृथ्वी त्याला खाली उडेल ना. पृथ्वी ज्या फोर्सने त्याला खाली उडेल तो असणार तुमची ग्रॅव्हिटी. जेवढं पण फोर्स आहे पृथ्वी त्याच्यावरती तोच तुमचा, कारण की वेट आहे ना ते. आणि लक्षात घ्या 1 मीटर क्यूब व्हॅल्यूमचं जे वेट आहे, वेट कशामध्ये? न्यूटनमध्ये. त्याला बोलतात वेट डेन्सिटी. आणि वेट कसं काढायचं? त्या बॉडीला वरती बसवायचं. ठीक आहे ना. आणि धरतीला फोन करून विचारायचं की धरती तू किती फोर्स लावते. कळलं का? जमत का? असं नाही जमणार. त्यामुळे वेट काढायचा फॉर्म्युला काय शिकवला का? वेट इज इक्वल टू mg. वेट इज इक्वल टू mg. त्याचा मास माहिती किलोग्राम मध्ये. G 9.8 पण असतो. फादर इज इक्वल टू मदर. F इज इक्वल टू m हे काल गेलो होतं ना. कळलं? या पद्धतीने आपण गेलो होतो. तर वेट डेन्सिटीचा फॉर्म्युला जो आहे ना हा काय होणार आहे? गॅमा इज इक्वल टू वेट अपॉन व्हॉल्यूम. आणि वेटचा फॉर्म्युला मी चालू शिकवला. वेट बरोबर काय असतो? m इंटू g. व्हॅल्यूम साठी लिहितो मी v. तुम्हाला काल आता चालू शिकवणार चालू मी. मास अपॉन व्हॉल्यूमला काय लिहितात? रो. फॉर्म्युला काय झाला? रो g. याचा अर्थ गॅमाचा एक फॉर्म्युला पाठवू द्या. गॅमा इज इक्वल टू रो g. आणि गॅमा जो आहे ज्याला मी फॉर्म्युला काय लिहितोय? वेट अपॉन व्हॅल्यूम. युनिट काय लिहितो? वेट म्हणजे न्यूटन, व्हॅल्यूम म्हणजे मीटर. वेट डेन्सिटी झाला. मास डेन्सिटी आणि वेट डेन्सिटीचा उलटा जर केला तुम्ही तर तो असतो स्पेसिफिक व्हॅल्यू. तो काय असतो? स्पेसिफिक. तर आता आपण उदाहरणाकडे जाऊया. उदाहरणाकडे सोडू. चला उदाहरणाकडे जाऊन आपण सोडू. अजून मला बेसिकली सांगायचं होतं. सोडण्याचं होतं बेसिक सांगायचं. लक्षात घ्या. पहिले शिकवतो मास. काय शिकवतो? मासला तुमचं एसआय युनिट काय आहे? किलोग्रॅम. एसआय युनिट काय त्याचं? किलोग्रॅम. किलोग्रॅम. पण अदर युनिट पण आहे त्याला. दुसरं पण युनिट आहे ना. अदर युनिट कोणकोणते आहेत? ग्रॅम, मिलीग्रॅम mg, किलोग्रॅम. ठीक आहे ना. मी असं जातो. सगळ्यात छोटा असतो आपल्याकडे मिलीग्रॅम. मिलीग्रॅम पेक्षा मोठा ग्रॅम. नंतर असतो किलोग्रॅम. नंतर असतो क्विंटल. काय असतंय? क्विंटल. नंतर आहे आपल्याकडे टन. बस एवढं होतं. जेव्हा मी 1000 mg 1000 मिलीग्रॅम बोलतो ना याचा अर्थ 1 ग्रॅम होतो. काय? 1000 मिलीग्रॅम म्हणजे 1 ग्रॅम. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. 100 किलोग्रॅम किती? 100 किलोग्रॅम म्हणजे 1 क्विंटल. काय? आणि 1000 किलोग्रॅम म्हणजे 1 टन. एवढी बात क्लिअर आहे? पण ही बात ओके. पण समज मी तुम्हाला उलट सुलट करायला होतं. इथपर्यंत ओके का तुम्हाला? समजते ना? लहानपणापासून शिकवतात आपण जेव्हा युनिट होतो ना तेव्हा. ठीक आहे. तो समज आता मी तुम्हाला उलटी बात सांगतो. मी बोललो तुम्हाला 200 ग्रॅम. काय बोललो? 200 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम असं विचारतो. तो ग्रॅम कोण आहे? मी काय बोललो तुम्हाला? 200 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम असं विचारतो. किती? तुमच्या लक्षात येते का? ग्रॅम छोटा आहे. ग्रॅम काय आहे? आणि किलोग्रॅम कोण आहे? मोठा आहे. तो छोट्याचं कधी जेव्हा मोठं बनवायचं ना तुम्हाला नेहमी डिवाइड बाय डिवाइड करा. नेहमी काय करायचं? डिवाइड. तो ग्रॅम तर मला किलोग्रॅम करण्यासाठी डिवाइडला 1000 करावं लागेल. याचा अर्थ असा आहे की 200 ग्रॅमचं मला किलोग्रॅम मध्ये रूपांतर करायचं आहे. मला डिवाइड करावं लागेल 1000. कितीने? 1000ला 10⁵ बोलतात. कारण की एकावरती किती शून्य आहेत? 1 2 3. तो 10⁵. ठीक आहे. तर मग 200 ला डिवाइड बाय 1000 जर कमी केलं तर किती? 0.2 किलोग्रॅम होईल. तर छोट्याचं मोठ्यामध्ये रूपांतर करण्यासाठी डिवाइड बाय करायचं आणि मोठ्याचं छोट्या करायचं तर मल्टिप्लाय करायचं. नाही समजलं? तर ही बेसिक बात आहे. वेटची जी जास्त याच्याबद्दल नाही विचारतो. तो व्हॅल्यूम बद्दल जास्त विचारतो. कशाबद्दल? मग मी हे लिहून घेतो. ते न बोलूया. लिहिले की नाही नोटमध्ये माहिती मला. बघा तरी काय उत्तर घ्या असं.
असं पकड ना पेन असं. झालं का? झालं दुसरं का? आता व्हॅल्यूची बात कर. आता बात कशाची करतो? व्हॅल्यूची. व्हॅल्यूला मोजतात मीटर क्यूब. व्हॅल्यू म्हणजे जागा राखणे किंवा जागा. मीटर क्यूब कशामध्ये? पण याचे अदर युनिट पण व्हॅल्यूचे अदर युनिट सुद्धा आहेत. सगळ्यात छोटा युनिट जो आहे तो आहे एमएल. काय एमएल? याला म्हणतात सीसी. एमएल म्हणजे काय? सीसी. सीसी म्हणजे कोणती? आता सीसी दारूची शिशी राहते ती वाली नाही. ही सीसी म्हणजे सेंटीमीटरचा क्यूब. सीसी म्हणजे काय? क्यूबिक सेंटीमीटर म्हणजे क्यूबिक सेंटीमीटर म्हणजे काय? कोण सांगेल? क्यूबिक सेंटीमीटर म्हणजे काय? 1 सेंटीमीटर ठीक आहे ना. आणि त्याचा हा जो तुकडा बनवला आहे तुम्ही, हा बी एक आणि हा बी एक, त्याच्यामध्ये जेवढं बसेल ना ते 1 ml. किती येते? आपल्याकडे सेंटीमीटर राहतं ना पट्टीवर, तर आपण छोटासा ठोकळा बनवला 1 ml आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरलं तर ते 1 ml 1 ml येणार बघा. बघा रे, हे 1 सेंटीमीटर, हे बी 1 सेंटीमीटर आणि हे बी 1 सेंटीमीटर असा क्यूब जर घेतला तुम्ही, लक्ष द्या, 1 सेंटीमीटर घेतला आणि याच्यामध्ये लिक्विड भरलं ना, तर हा जो ठोकळा आहे याच्यामध्ये किती लिक्विड भरलंय तुम्ही? 1 ml. तर 1 ml ला दुसरा शब्द काय? सीसी. सीसी म्हणजे क्यूबिक सेंटीमीटर. सीसी म्हणजे काय? अलग अलग सगळ्यात छोटा युनिट कोणता? व्हॅल्यूचा ml. ml म्हणजे ठीक आहे. दुसरा आहे आपल्याकडे आता लीटर. दुसरा काय? लीटर. तिसरा आहे आपल्याकडे मीटर क्यूब. ठीक आहे, तीनच आहे. ओके, ml, लीटर, मीटर. पण तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे, मी तुम्हाला उदाहरण दिलं, उदाहरण उत्तर सांगायचं. मी तुम्हाला विचारतोय की 1000 ml म्हणजे किती झाला? 1 लिटर. किती झाला? 1 लिटर. 1000 लिटर म्हणजे किती झाला? 1 मीटर. किती झाला? 1 मीटर. आणि 10⁶ ml म्हणजे 1 मीटर. म्हणजे बघा, ml चं लिक्विड मध्ये रूपांतर झालंय, लिटरचं मीटर क्यूब मध्ये पण झालेलं आहे, आणि ml चं मीटर क्यूबशी सुद्धा संबंध आहे. मी प्रश्न विचारतो, छोट्याचं मोठ्यामध्ये कन्वर्ट करायला काय करावं लागतं? डिवाइड. छोट्याकडून मोठ्याकडे जायचं असेल तर डिवाइड करा. मी प्रश्न विचारतो, उत्तर तुम्ही सांगायचं, कोणी सांगायचं, न बघता कॅल्क्युलेटरकडे जायचं. 600 ml याचं मला मीटर क्यूब मध्ये रूपांतर करू. ml आणि मीटर क्यूब मध्ये जोडणारा पण 10⁶ आहे ना, काय करावं लागेल तुम्हाला? डिवाइड बाय 10⁶. 600 ml आहे ना, 600 ml की ml आणि मीटर क्यूब मध्ये बसणारा 10⁶ आहे. तुम्हाला काय करावं लागेल? 600 ml म्हणजे छोट्याचं मोठ्यामध्ये रूपांतर करायचंय. 600 डिवाइड बाय 10⁶ झाला तो मीटर क्यूब. कळलं का? समज तुम्हाला बोललो मी 700 ml आहे रे, 700 ml चं लिटर मध्ये रूपांतर करून द्या. तो ml आणि लिटर मध्ये कोण बसलाय? हा मीटर बघा कुठे गेला. ml आणि लिटर मध्ये कोण बसलाय? 1000 म्हणजे 10⁶. मी काय करणार? 700 डिवाइड बाय 1000. जसं मी करणार, लिटरचं रूपांतर कशात होऊन जाईल? आपलं ml चं रूपांतर कशात होऊन जाईल? नाही समजलं तरी तुला समजलं ना? तुला समज, तुला मी उदाहरण दिलं. तुला 800 ml आहे, आता मीटर क्यूब मध्ये बघून घेऊ. इथं बघून घे तुझ्यासाठी. ml आणि मीटर क्यूब मध्ये कोण बसताय? 10⁶. तुला छोट्याचा मोठा बनवायचा ना, तर तुला काय करावं लागेल? डिवाइड करा. 800 डिवाइड बाय 10⁶ झालं मीटर क्यूब. तरी मी समजलं? त्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, या बेसिक 2 गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या आहे. आता जाऊ आपण. चला, या 2 गोष्टी झाल्या म्हणजे संपले, सगळे गणित सुटले. चला बरं, काय लिहून घ्या.
भाषण द्या. पाण्याची मास डेन्सिटी किती असते? किती? पाण्याची मास डेन्सिटी किती असते? 1000 किंवा 1000 एकाचे 1000 kg पर मीटर. किती आहे? 1000 kg पर मीटर. ठीक आहे. झाला का लिहून सांगा ना पटकन. उसमें याद है उदाहरण वाचतो मी. द मास डेन्सिटी म्हणजे रो ऑफ ल्युब्रिकेटिंग ऑइल इज 930 किलोग्राम पर मीटर क्यूब. उदाहरणाचा भाग मारला. रो ऑफ ल्युब्रिकेटिंग ऑइल म्हणतो. रो ऑफ ऑइल किती आहे? 930 किलोग्राम पर मीटरचा. ओके का? व्हॉट इज द रिलेटिव्ह डेन्सिटी? रिलेटिव्ह डेन्सिटीला बोलतात स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. क्वेश्चन मार्क. जी ने दाखवतात. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. कॅपिटल जी ने दाखवतात. युनिट वेट ज्याला स्पेसिफिक वेट बोलतो, युनिट वेट बोलतो किंवा वेट डेन्सिटी बोलो ना. तो युनिट वेट ज्याला बोलते तो गॅमा आहे. गॅमा क्वेश्चन मार्क. स्पेसिफिक व्हॅल्यूम एसवी. या तीन गोष्टी काढायच्या आहे. हा उदाहरणाचा डाटा आहे. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने ओके. आता आपण एक एक काकडे जाणार. मला त्यांनी कॅपिटल जी काढायला लावलेलं आहे. फॉर्म्युला नावाचा प्रकार मी मला नंतर पण तुम्ही तोडी काढा. तर तुम्ही काय करायचं? चला मी आता उदाहरण बसू. पाण्याची मास डेन्सिटी किती असते? 1000 किलोग्राम पर मीटरचा क्यूब. मर्क्युरीची मास डेन्सिटी किती असते? 13600 किलोग्राम पर मीटर क्यूब. केजी पर मीटर क्यूब. याचा अर्थ पाण्याचा आहे 1000, मर्क्युरी आहे 13600. मर्क्युरी पाण्यापेक्षा जड. त्याची मास डेन्सिटी जास्त आहे ना. कितीने जास्त आहे? 13.6 पट. पाण्याची मास डेन्सिटी किती आहे? 1000. मर्क्युरीची किती आहे? 13600. तो मर्क्युरी पाण्यापेक्षा किती पट जड आहे? 13.6 पट जड आहे. आणि हा जो पट असतो याला बोलतात स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. याला काय बोलतात? स्पेसिफिक. उदाहरण देतो. एक पदार्थ आहे त्याची मास डेन्सिटी आहे 2000 किलोग्राम पर मीटर क्यूब. किती आहे? 2000 किलोग्राम पर मीटर क्यूब. पाण्याची मास डेन्सिटी किती असते? 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब. याचा अर्थ तो जो पदार्थ आहे ज्याची मास डेन्सिटी 2000 किलोग्राम पर मीटर क्यूब आहे तो पाण्यापेक्षा किती पट जड आहे? दुप्पट. त्याला बोलतात 2 पट. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या पदार्थाची किती आली? 2. समजते का तुला? समज. एक पदार्थ आहे त्याची मास डेन्सिटी 3000 किलोग्राम पर मीटर क्यूब आहे. पाण्याची किती असते? 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब. मग पाण्यापेक्षा किती पट जड आहे तो? 3 पट. किती पट जड आहे? कळतंय का? आता तुम्ही थोडी सांगा. एक पदार्थ आहे ज्याची मास डेन्सिटी 930 आहे. 930 आहे. मग त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असेल? 0.3. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एखाद्या पदार्थाची जर का तुम्हाला रो दिला असेल आणि त्याची तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅपिटल जी काढायची असेल तर डिवाइड बाय 1000 करा. डिवाइड बाय काय करा? कन्सेप्ट ज्याला कळाले तो कसं बी काढा. एक आलं. एक पदार्थ आहे त्याची मास डेन्सिटी 5000 आहे. किती आहे? आणि पाण्याची मास डेन्सिटी पाण्यापासूनच बोलायचं. पाण्यापेक्षा किती पट जड असतो. एक पदार्थ आहे त्याची मास डेन्सिटी 5000 किलोग्राम पर मीटर क्यूब आणि पाण्याची मास डेन्सिटी 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब. तर पाण्यापेक्षा किती पट जड झाला तो? 5 पट. तो 5000 आहे ना. हा 1000 आहे. 5000ला डिवाइड बाय 1000 करायचा. 5 उत्तर किती? 5. तो 5 पट जड आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती झाली त्याची? 5. ज्या पण पदार्थाची तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची की नाही त्याची मास डेन्सिटी दिलेली असायला पाहिजे आणि त्याला डिवाइड बाय नेहमी काय करायचं? 1000. जमल का? एक पदार्थ आहे त्याची मास डेन्सिटी 800. किती आहे? 800. त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती? कोणी बोलायचं नाही. जो तिला मदत करेल तो तिला नुकसान करेल. जे कोणत्याही पदार्थाची मास डेन्सिटी जर तुला दिली असेल ना तर त्याला डिवाइड बाय 1000 करायचं. 800ला डिवाइड बाय 1000 केलं तर 0.8. किती येईल? 0.8. कळतंय का? एक पदार्थ आहे 1500 किलोग्राम पर मीटर क्यूब त्याचा मास डेन्सिटी. तर त्याचा कॅपिटल जी किती येईल? हा बोल ना.
मास डेन्सिटी 1500 करून घ्या तर ते प्रॉब्लेम नाही. ती म्हणजे 1500 वाला 15 पट जड आहे असं म्हणते का? व्हॉट आर यू सेइंग? 1.5 किती? आता मी जी बडबड केली आता मी जी सूचना दिली ही कोणाला समजली? तू समजली? 7850 किलोग्राम पर मीटर स्टील की डेंसिटी. मास डेंसिटी ऑफ स्टील 7850. व्हाट इज देयर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? 7.85. 7. युनिट राहत नाही. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला युनिट राहत नाही. आता ही बात तोंडी झाली पण फळ्यावर आपल्या पेपरामध्ये मार्क देणार आहे ना तो गडीवरचा. याचा फॉर्म्युला काय असतो? जी. तो आपण काय करणार आता? दे मला रो दिलाय त्याने मला जी काढायचा आहे. काय काढायचं आहे? तुम्ही जी कसा काढतो? जीचा फॉर्म्युला आहे रो ऑफ एनी सबस्टन्स जो कोणी असेल वेगळा डिवाइड बाय रो ऑफ वॉटर. चालेल का? तोंडी उत्तर माहिती तुम्हाला. तोंडी उत्तर माहिती पण लिहावं लागेल ना. ठीक आहे ना? तो जी काढायचा आहे. रो ऑफ एनी म्हणजे रो ऑफ ऑइल किती दिले? 930. आणि पाण्याचा किती असतो? 1000. उत्तर किती आलं? जी 0.3 युनिट राहत झालं पहिलं. दुसरं उत्तर दुसरं काय? युनिट वेट. दुसरं काय? युनिट वेटला कशाने दाखवतात? गॅमा याला बोलतात युनिट वेट बोला, स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटी बोला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही मला उत्तर सांगा. गॅमा आहे ना गॅमा त्या गॅमाचे 2 फॉर्म्युले लिहून दिले. दोघं फॉर्म्युले सांगा. पहिला फॉर्म्युला काय गॅमाचा? वेट अपॉन व्हॅल्यू. आणि दुसरा फॉर्म्युला रो इंटू जी. रो इंटू जी. पदार्थ कोणता दिला उदाहरणामध्ये? ऑइल. कोण आहे? ऑइल. तो हा जो रो आहे ना हा ऑइलचा राहील बरं का. पाण्याचा काय संबंध आहे उदाहरणामध्ये? हा रो कोणाचा राहणार? ऑइलचा. वेट डेन्सिटी गॅमा आहे ना याचे 2 फॉर्म्युले. वेट अपॉन व्हॅल्यू मी पण मला उदाहरणामध्ये कुठली वेट बी दिली नाही कुठली व्हॅल्यू बी दिली नाही. तो फॉर्म्युला वापरणार नाही. तर माझ्याकडे गॅमाचा एक फॉर्म्युला आहे. एजी होती गॅमा इक्वल टू रोजी. रो काय का गॅमा राहू द्या. मग रो किती आहे? चालू दिलाय बघा. रो ऑफ एनी म्हणजे ऑइलचा किती दिलाय? 930. आणि जी ने किती असतो? 9.81. सांगा रे गॅमा किती आला? 91.23.3 युनिट काय असतो गॅमाचा? न्यूटन पर मीटरचा क्यूब. न्यूटन पर मीटरचा क्यूब. हा झाला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो उत्तर तुम्ही द्या. ऑइल हा लिक्विड आहे का गॅस आहे? लिक्विड. आणि लिक्विडचा स्पेसिफिक व्हॅल्यू काढायचा असेल तर कसा काढायचा? व्हॅल्यू अपॉन वेट म्हणजे गॅमाचा उलटा. गॅमाचा उलटा करावा लागेल ना. ठीक आहे. तुम्ही 3 नंबरचे हे 2 झाले का? तुम्हाला समजले का? हे तिसरा शोधतो. आता तिसरा मला शोधायचा आहे स्पेसिफिक व्हॅल्यू जो की मी लिहितो. 3 नंबर स्पेसिफिक व्हॅल्यू मी कसा काढणार? मी तुम्हाला शिकवलेलं आहे. जर तो लिक्विड असेल तो गॅमाचा उलटा. गॅस असेल तर रोचा उलटा. हा लिक्विड आहे ना गॅमाचा रेसिप्रोकल म्हणतोय. म्हणजे याला मी असा लिहू शकतो 1 बाय गॅमा. 1 बाय व्हॅल्यू मास दिलेली ना 1 बाय गॅमा करा. 1 बाय गॅमा जर तुम्ही करायला गेले 1 तो ओके. पण गॅमा किती आहे? गॅमा किती? 91.23.3. याचं उत्तर सांगा. हे उत्तर कशामध्ये येईल? 1 डिवाइड बाय 1.09 ना 9 1.09 इंटू -4 है ना. याची युनिट देण्याचं तर उलटी युनिट द्यायचं आहे. मीटर क्यूब पर मीटर. मीटर क्यूब पर ही बरोबर लिहिलं का रे? हे बरोबर लिहिलं का? नाही ही बरोबर लिहिलं का? येते तुम्हाला काय म्हणलं का? इथून 1 2 3 मध्ये जेवढे बसलेले कोणाला संबंध नाही असं कोणी आहे का सांगा. मग पटपट पुढे घेऊ आपण. झालं काय उदाहरण? पुढचं घेऊ उदाहरण.
पुरी किंवा मध्ये पुरी हो, डोकं चालत नाही तुमचं, समजलं का? सर फोटो काढू दे. लेफ्ट सौरभची फिलिंग येत होती, त्याचं नाव लिहायचं सौरभ मला ते फिलिंग दिसत पण हळूहळू परत धरून घ्यायला लागलं. मग ते पूर्ण राहायचं पडले काढले जसे सेकंडमध्ये आले वर राईट पाहिजे कधीच अभ्यास नाही करायचं. शेवटच्या दिवशी यायचे मराठी सांगायचं पेपर आउट ऑफ लिहून यायचे. कधीच रेग्युलर क्लासेस होता. पहिले डोकं बनवा, मी तुमचे पाया पडतो मागच्या सेमिस्टरमध्ये या डोकं बनतं समजतं पटापट जातो माणूस. ती भाषा जुळू दे ना, काही जातो या कोणी आता बघतो. अरे मामन छेड चावलं मला, हे चावलं. चला पुढचं उतरवलं. तुम्ही ट्राय करता का? आता बदले ना उदाहरण. आता है आपल्याकडे 7 मीटर क्यूब ऑफ लिक्विड. 7 मीटर क्यूब म्हणजे काय या व्हॅल्यू में व्ही काय या व्हॅल्यू में मीटर क्यूब ml लीटर हे काय मीटर क्यूब लीटर ml काय व्हॅल्यू में हा व्हॅल्यू में. इफ 7 मीटर क्यूब ऑफ लिक्विड वेट 7 मीटर क्यूब का जो लिक्विड है ना त्याचं वेट जे किती आहे त्याचं वेट आहे 63 किलो न्यूटन. 63 किलो न्यूटन. मी प्रश्न विचारतो वेट आहे ना वेट त्याचं एसआय वेट काय वेटचं एसआय वेट काय न्यूटन फक्त न्यूटन किलो न्यूटन नाही काय आहे न्यूटन. जेव्हा भी के लागेल केचा मिनिंग होतो 10⁻³ किंवा 1000. केचा मिनिंग काय होतो 10⁻³ जर तो म्हणतोय 63 किलो न्यूटन तर न्यूटन मध्ये उत्तर काय 63 इंटू 10⁻³ न्यूटन. हे शिकले तुम्ही ठीक आहे ना. 63 किलो न्यूटन. डिटरमाइन इट्स स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी झाले. डिटरमाइन स्पेसिफिक वेट. मला चुकलं. स्पेसिफिक वेट क्या है स्पेसिफिक वेट स्पेसिफिक ग्रेविटी कॉमन बस नहीं ठीक है. आणि एक काम करून टाका स्पेसिफिक व्हॅल्यू करून टाका. एक दिला 300 चला घेऊन टाका करून टाका. पहले ऑब्जर्व काय 7 मीटर क्यूब म्हणजे कोण येतो व्हॅल्यू ने काय येतो व्हॅल्यू दाखवतात व्ही ने. तो पहिली ओळखमध्ये गिवन डाटामध्ये व्ही इक्वल टू काय येणार 7 मीटर क्यूब. जो 7 मीटर क्यूबच्या डबड्यामध्ये बसलेला आहे त्याचं वजन किती आहे 63 किलो न्यूटन. किती आहे याचा अर्थ तुम्ही पहिले उदाहरण लिहून घ्या. उत्तराचा बाण मारणे गिवन डाटामध्ये 7 मीटर क्यूब म्हणजे हा व्हॅल्यूम आहे. व्हॅल्यूम इज इक्वल टू 7 मीटर क्यूब. तो 7 मीटर क्यूब मध्ये वजन किती वेट म्हणजे डब्ल्यू 63 किलो न्यूटन म्हणजे 63 गुणिले 10⁻³ न्यूटन. पुढे बस झाले 2च डाटा दिलाय मला. आणि काय काय काढा लावतोय तो म्हणतो स्पेसिफिक वेट काढा. स्पेसिफिक वेट म्हणजे गॅमा काढा. पुढे म्हणतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅपिटल जी काढा. नंतर म्हणतो स्पेसिफिक व्हॅल्यूम एसव्ही काढा. हा गिवन डाटा आहे. सांगा बरं का मला कोणीतरी गॅमा ज्याला आपण स्पेसिफिक वेट युनिट वेट बोलतो त्याची व्हॅल्यू किती आहे 90
तो पहिले जे मी शोधायला गेलोय तो मी गॅमा शोधायला गेलोय, ज्याला दुनिया बोलते स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटी. तो गॅमा कसा काढतात, वेट ऑफ ब्लू टू दी व्हॅल्यूम ऑफ ब्लू. वेट आपल्याला दिलेला आहे 63 इंटू 10⁻³ व्हॅल्यूम मला दिला आहे मीटर क्यूब मध्ये 7. तो 7 × 63 याचा अर्थ गॅमा = 9 इंटू 10⁻³ म्हणा किंवा 9 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर क्यूब बोला किंवा 9000 न्यूटन पर मीटर क्यूब. चालेल रे, आलं का? 2 नंबर शोधा. 2 नंबर काय करायला लावलंय, जी. लवकर असं कोण किती हुशार. सगळे जण गलत करणार आहे. हा गॅमा आहे, 1000 ने डिवाइड करत बसू. 1 पॉइंट. ऐका, तुम्हाला जर का समजा कॅपिटल जी काढायचा असेल तर रो तर माहित पाहिजे त्याचा, पण त्याला तुम्हाला तर गॅमा माहित पाहिजे. गॅमा माहिती पण गॅमावरून रो कसा काढतात, गॅमा = रो जी. गॅमा = रो जी. तो मला रो माहित पाहिजे होता. कॅपिटल जी काढण्यासाठी मला रो माहित पाहिजे किंवा गॅमावरून मी निघून जातो. पण तो सांगतो तुम्हाला, पहिले तुम्ही रो वरून शिकले की 8000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब रो एक पदार्थाचा. एखाद्या पदार्थाचा रो किती आहे, 8000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. मग त्याचे हे किती असणार आहे, 8000 येतो. 8000 / 1000 3 शून्य कडले 8 किती, 8 पट जड आहे ना. पाण्याची डेन्सिटी किती असते, 1000. मी 8000 म्हणतोय याचा अर्थ तो पाण्यापेक्षा 8 पट जड आहे ना. तो 8 त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे. पण रो माहित पाहिजे ना. पण इथं तुम्हाला गॅमा माहिती दिलेला आहे. तर मला सांगा गॅमावरून रो कसा काढणार. गॅमा किती आलाय, हा 9000. किती आलाय, 9000 = रो मला माहिती नाही. जी ची व्हॅल्यू 9.81 असते. मग रो किती, शिफ्ट झाला आन्सर इक्वल करा. किती, 917. बस का मराठी सांगणार 917.43 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. हा काय आला त्याचा रो, काय आला त्याचा रो. कोणाचा, ज्याचा गॅमा 9000 आहे त्याचा रो. औषध मी तरी नाही कॉपी चाल. इथे तुम्ही मास डेन्सिटी काढून घ्या. याच्याच खाली मास डेन्सिटी काढून घ्या तुम्ही, ठीक आहे ना. बघा सेल बरं का, नाऊ मला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायचा होता ना, त्याला रो लागणार होता, ठीक आहे ना. रो लागणार होता. मी काय केला, वी नो दॅट गॅमा = रो इंटू जी. गॅमा मला दिला आहे 9000, रो मला माहिती नाही, जी आहे 9.81. शिफ्ट कॉलर करून किती आणला तुम्ही, 917 kg पर मीटरचा. आता रो आला ना. आता तिसरा आकडा काढा, इथून तिसरा आकडा. आता मला तिसरा काय काढायचं आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कसं काय दाखवतात, याला रिलेटिव्ह डेन्सिटी बोलतात. कॅपिटल काय फॉर्म्युला सांगा, G = रो ऑफ एनी टू दी रो ऑफ वॉटर. तर मी काय करणार, जी कसा करणार, रो ऑफ एनी किती आला 917.43 आणि वॉटरचा रो किती असतो 1000. એટલે रोचा काढा काय असेल G = 0.917. हे झालं असेल तर मग मला सांगा, मी तुम्हाला दुसरं सांगतो. तुम्ही समजलं नाही का, बरोबर काय सांगतो कसं काढला मी तो सांगतो. तो तिकडचा रोगी कसा काढला, तुझे ना पडी करता कसा काढला. यामध्ये म्हटलं काय, गॅमा = रो इंटू जी. तुला काय नाही दिला गॅमा, तुला जी पण माहिती होता. तो गॅमाने जी तर लागला इकडे तिकडे करून आपण तर करून टाकलं. रो आला, रो म्हणून आपल्याला हे काढता येईल ना. ओके, काही पर्यंत सगळ्यांनी लिहिलं का. आता मी तुम्हाला सांगतो, रो वरून तुम्हाला मी कॅपिटल जी काढायचा शिकवला. रो वरून मी तुम्हाला बोला रे, रो वरून तुम्हाला मी कॅपिटल जी काढायचा शिकवला. पण गॅमा वरून मी निघतो ना तो सरळ सरळ.
गॅमा ऑफ एनी टू दी गॅमा ऑफ वॉटर, पण वॉटरचा गॅमा किती आहे? 9810. अरे गॅमा ऑफ वॉटर काढायचे ना, गॅमा ऑफ वॉटर काय असतो? रो इंटू जी. पाण्याचा रो किती आहे? 1000. जी किती आहे? 9.81. याचा अर्थ गॅमा ऑफ वॉटर किती आहे? 9810 न्यूटन पर मीटरचा क्यूब. तुम्हाला जी काढायचा दुसरा फॉर्म्युला माहिती आहे ना, जी इक्वल टू गॅमा ऑफ एनी टू दी गॅमा ऑफ वॉटर. तो गॅमा ऑफ एनी किती होता? 9000. किती होता? 9000. वॉटरचा गॅमा किती असतो? 9810. उत्तर काढलं तर किती उत्तर? 0.917 किंवा 18. 917 म्हणजे 18. असं येईल ना उत्तर. का दोघं फॉर्म्युला आहेत तुमच्याकडे. गॅमा ऑफ एनी टू दी गॅमा ऑफ वॉटर करा, गॅमा असेल तर गॅमा ऑफ एनी टू दी गॅमा ऑफ वॉटर करा. तो अल्टरनेट मेथड म्हणतात. याचं काय? तिसऱ्यामध्ये ना, तिसऱ्यामध्ये काय म्हणतात? अल्टरनेट. कसं काढणार? जी इक्वल टू गॅमा ऑफ एनी टू दी गॅमा ऑफ वॉटर. गॅमा ऑफ एनी किती आहे? 9000. वॉटरला किती असतं? 9810. 0.918 किंवा समजलं? नाही रे, 0.917 ना. एक पद्धत नाही, दोघं पद्धत राहू. समजलं का? चल झालं एक पर्यंत. चला पुढचं गणित घ्या. हे उदाहरण समजणे असा कोण आहे? दादा तू समजलं का? हे तर फॉर्म्युला सांग मला कॅपिटलचा. दोघं फॉर्म्युला सांग. वाचिंग घ्या वर वाच. सांग ना. त्याला मार्क किंवा स्पेसिफिक झालं. तुला शब्द लक्षात नाही, तुला शब्द ठीक आहे ना, हळूहळू शब्द होती. त्यामुळे तिथे लिहिलंय तू मागं लक्षात ठेव. रो म्हणजे मास डेन्सिटी असते, गॅमामध्ये युनिट वेट असतं. तुला माहिती आहे, पण तुला ते शब्दाला कोणाला काय म्हणता येत नाही. ओके काय दोघं पुढे पुढचं गणित घ्या आणि तुम्ही सोडवा. चला कोण सोडवतो पटकन बघू. स्पेसिफिक व्हॅल्यू स्पेसिफिक व्हॉल्यूम कॉलेजमध्ये काय झालं? स्पेसिफिक काय ना चौथा तिसरा का? मग आपण होता दुसरा होता का? समजून घ्या. चला स्पेसिफिक व्हॅल्यू असं काय ना. मी पहिले एक सांगा, हा कोण होता? हा कोण होता? लिक्विड होता का गॅस होता? कसं काय? त्याची मास डेन्सिटी 900 आहे ना. 800 900 1000 1000च्या पुढचे तर सगळे लिक्विडच असतात. 1.29 एअर एरियावर 1.29 मास डेन्सिटी आहे त्याची. 900 आहे ना, लिक्विड असणार तो. 500 मी म्हणतो 200 किलोग्राम पर मीटर क्यूब पेक्षा जास्त जर का असणार ना मास डेन्सिटी, तो 100% लिक्विड आहे. लिक्विड येणार आहे. तर तुम्ही काय करणार? लिक्विड आहे ना, तुम्ही त्याची स्पेसिफिक व्हॅल्यू कशी काढणार ना? 1/γ. कसं काढायचा? 1/γ. बघा 1 ओके. गॅमा किती आणला तुम्ही त्याचा? 9000. करायचो झाला ना, काढला ना कुठेतरी त्याने काढला. सांगा उत्तर किती आलं? 1.11 1.11. नेमकं बोल ना. 1.11 1.11 इंटू 10⁻⁴ उलटा आहे ना. तो मीटर क्यूब पर न्यूटन. मीटर क्यूब पर न्यूटन. आवरा पडतो. एक लास्ट उदाहरण ठीक आहे. नंबर नाही इतकं सोडवायचं. हे तर मेन आहे. ते मेन राहून काय करू मी? ते मेन आहे ना. सोडवा. एक उदाहरण सोडवा. होमवर्कसाठी तुमच्याकडे पूर्ण पीडीएफ पडली माझी, त्याच्यात ते सगळे गणित सोडवत असेल. मी आपले 17 सगळे 17 18 19 सगळे क्वेश्चन घेतले त्याच्यात सोडवा झाले. हे नुसतं आहे तुम्हाला सोडवा. 1 मिनिटात गणित सुटते ना ती. आता बघू कोण सोडवतो पहिले. 400 ml बदलला ना क्वेश्चन. 400 ml ऑफ सर्टेन लिक्विड. त्याचं वेट किती आहे? 400 ml ऑफ सर्टेन लिक्विड वेट 9 न्यूटन. किती त्याचं वजन? 9 न्यूटन.
कॅल्क्युलेट वेट डेन्सिटी म्हणजेच गॅमा रे. कॅल्क्युलेट वेट डेन्सिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी अँड असं वेट डेन्सिटी, मास डेन्सिटी अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. 4 मार्काची गणित आहे. त्याने दिलेलं पहिले लिहून तरी दोन देतो तर पहिले लिहितो. म्हणते ए मारा रे बाबा चालेल का उत्तराचं मारा. एमएल म्हणजे कोण? एमएल म्हणजे कोण? व्हॅल्यूम. वेट कसं आहे रे? कोण म्हटलं वेट? हे उभा बोलला एमएल म्हणजे काय? व्हॅल्यू देतो. एमएल म्हणजे काय आहे? व्हॅल्यू. तुम्ही मला सांगा एमएल हा एसआय युनिट नाहीये. व्हॅल्यूमचा एसआय युनिट कोण आहे? मीटर क्यूब आहे. कोण आहे? व्हॅल्यूम किती आहे? 40 ml 400 ml. पण मी तुम्हाला काय बोलतोय एमएल आपल्या कामाचा नाहीये. व्हॅल्यू मोजायची युनिट कोणतं असतं? व्हॅल्यू कशामध्ये मोजतात? मीटर क्यूब. कशात मोजतात? मीटर क्यूब. मास बोला एसआय युनिट बोला. मास किलोग्राम, व्हॅल्यूम मीटर क्यूब, फोर्स न्यूटन, वेट न्यूटन, मास डेन्सिटी किलोग्राम पर मीटरचा क्यूब, वेट डेन्सिटी किलोग्राम पर मीटरचा क्यूब, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नो युनिट. हा व्हॅल्यूम आहे ना याचं युनिट काय पाहिजे? मीटर क्यूब. पण इथे एमएल दिलंय ना. तुम्हाला शिकवलं मी. सांगा एमएल चं मीटर क्यूब मध्ये कसं करू? मला इथे मीटर क्यूब पाहिजे. एमएल आलाय कसं करणार? शिकले काय करणार? डिवाइड. कारण की छोट्याचा मोठा आपण पाहिजे. तुम्ही काय करणार मग आता? व्हॅल्यूम इज इक्वल टू 400 डिवाइड बाय 10⁶ मीटर क्यूब. म्हणजे 400 इंटू 10⁻⁶ मीटर क्यूब. हा 10⁶ जो वरती जर गुणाकार काय होते 10⁻⁶ असं लिहिताय. असं लिहितात. असं लोक लिहितात. ठीक आहे. वेट किती आहे त्याचा? वेट म्हणजे डब्ल्यू किती आहे? 9 न्यूटन. तो व्हॅल्यूम दिलेला आहे, वेट दिलेला आहे. कॅल्क्युलेट वेट डेन्सिटी म्हणजे गॅमा. तो गॅमा काढा, मास डेन्सिटी रो काढा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी काढा. चला लागा तुम्हाला एक नंबरचा आकडा गॅमा. गॅमाचा फॉर्म्युला काय राहता याच्यानुसार? व्हॅल्यूम आणि वेट दिलंय ना. लक्ष द्या कोणी नो. व्हॅल्यूम आणि वेट दिले की नाही. मग गॅमा कसा काढणार? वेट अपॉन व्हॅल्यूम. वेट किती दिलाय? 9 न्यूटन मध्ये पाहिजे. न्यूटन मध्येच दिलाय तर 9 घेणार. किती घेणार? व्हॅल्यूम किती आहे? व्हॅल्यूम आहे 400 इंटू 10⁻⁶. किती आलं उत्तर सांगा रे? गॅमा कशामध्ये मोजतात? न्यूटन पर मीटरच्या क्यूब मध्ये. सांगा उत्तर. 22. तुम्ही माझ्याकडे जागा नसल्या कारणास्तव मी खाली लिहितो. गॅमा इज इक्वल टू 22 500 न्यूटन पर मीटर क्यूब. न्यूटन पर मीटरचा क्यूब. समजलं का? तुम्ही मला उत्तर काढून घ्या. जर गॅमा 22,500 न्यूटन पर मीटर क्यूब आहे तर रो किती आहे? गॅमा इज इक्वल टू रोजी एजी ओटी. गॅमा इज इक्वल टू रोजी. काढना. 2 नंबर मला काढायचे. मास डेन्सिटी कशाने दाखवतात? रो ने. कसं काढणार मी? रो मला काढायचे. माझ्याकडे गॅमा वरून एक फॉर्म्युला आहे. जर गॅमा असेल तर कसा? गॅमा इज इक्वल टू रो जी. गॅमा मी चालू काढला 22,500. रो मला माहिती नाही. जी आहे 9.816. सरासरी कसा करायचं? किती आला रो? काय तू समजलं नाही? मुक्त करा.
22,93.57 किलोग्राम पर मीटर, किलोग्राम पर मास डेन्सिटी युनिट. समजलं का? आता मला काढायचे पुढे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅपिटल जी. कसा काढणार? चला सांगा. तिसरा आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅपिटल जी. कसा काढतात? तुमच्याकडे गॅमा बी आहे आणि तुमच्याकडे रो पण आहे. तुम्ही कोणता बी फॉर्म्युला वापरता, मी रो वाला वापरतो. तो कॅपिटल जी कसा वापरणार? रो ऑफ एनी टू दी रो ऑफ वॉटर. रो किती काढलाय तुम्ही? 22,93.57. पाण्याचा रो किती असतो? 1000. पाण्याचा रो किती असतो? 1000. 1 2 3 धरीकडे सरकलो. जी इज इक्वल टू 2.29. यू कॅन गो. पैसे देऊन टाका तुझे का आया गुरु मी. तुझे केले तुझं महिना येते लवकर. असं गण बोलला असतील तू. सगळ्यात जास्त तुला शिकवले मी बरं का. सगळ्यात जास्त तुला शिकवले मी. सुट्टी भरायला जा ना पावसाळ्यामध्ये. सुट्टी भरायला काम आहे. ओके का? आजचे जेवढं शिकवलेलं आहे तेवढं व्यवस्थित करा. आणि एक लेक्चर भरू नका. लेक्चर भरवायचं असेल तर पहिले मला सांगायचं. म्हणजे माणूस बरोबर तर मी आज येत नाहीये. माणूस घाबरून शिकवतो कोणी असो तो. किंवा समजा पुढच्या दिवशी मी तिसरी विजय देतो. मी काय